महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक येथील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींचा शुभ आशीर्वाद सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नाशिक येथील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय व उच्च प्राथमिक विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींचा शुभ आशीर्वाद सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पी.के. गायकवाड साहेब, नितीनजी भुजबळ साहेब, वामनराव गायकवाड साहेब, प्रबुद्ध चंद्र कसबे साहेब, सुमंगल शिंदे मॅडम, कुणाल साहेब, स्मिता देशमुख मॅडम, सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच 10वीच्या विद्यार्थिनींनी आपापल्या शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले। त्यामध्ये शिक्षकांकडून मिळालेले ज्ञान, शिक्षण शिस्तीचे पालन, मैत्रिणींकडून मिळालेले प्रेम व्यक्त करून डोळ्यात आनंद अश्रू होते। कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला। यावेळी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे उपसंपादक रमेश गिरी गोसावी यांनी 10वी मध्ये 80% वरती मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मानित करणार आहेत असे आवाहन केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। बघा विद्यार्थिनींनो, सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका आणि ज्या प्रिय लाडक्या मैत्रिणींनो, 10वीच्या मुलींना आज मी विद्यार्थिनीने माझ्या लेखीन म्हणणार आहे। सगळी छान झालेली आहे ना? नक्की। बघा, तुमचा शब्द हा माझा शब्द आहे, बरोबर? आणि तो शब्द तुम्ही खाली पडू द्यायचा नाही। खूप उशीर झालेला आहे। मी फक्त तुम्हाला एकच सांग, त्याची मला कल्पना आहे, तुम्हाला भूक पण लागलेली आहे आणि बाहेर पण, त्याच्यामुळे काय जास्त वेळ घेत नाही। तुमची होतंय कसं माहितीये का, की आयुष्यामध्ये थोडा वेळ बसतो, म्हणजे नसेल तर बसतो। आयुष्यामध्ये ना काही टप्पे असतात। मी तुम्हाला का सांगतोय की आता 10वी झाली, 10वी आई ते असं नको करू, बाबा म्हणतात असं नको, तसं वा, अशी ह्या पद्धतीने हा विचार म्हणून बोलवलं त्याबद्दल मी पूर्ण कमिटी, पूर्ण टीम आहे, मुख्याध्यापिका यांची सगळी टीम आहे। त्यांचं नाव घेत नाही कारण मुली वगैरे आहेत, बराच वेळ बसलेला आहे, एवढा अंत बघू नये। पण सर्वांना मी धन्यवाद देतो, तुम्ही चांगला कार्यक्रम इथे ठेवला, मुलींना सेंडा दिला, त्यामुळे आपण राहील आणि त्या मोठ्या ऑफिसर जर झाल्या तर नक्कीच ते येतील। तर इथं त्यांना मान, शिक्षण सगळं काही मिळालेलं आहे, सगळ्यांनी भरपूर केलेलं आहे। त्याबद्दल मला सुद्धा दहावीची लेखी परीक्षा सुरू आहे, त्यापूर्वी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा झालेली आहे। तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा व आठवणीत राहणारा टप्पा आहे। परीक्षा आता थोडाच काळ शिल्लक आहे। स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा भरपूर सराव करा, शंका आपल्या मार्गदर्शकांना जरूर विचारा। जेव्हा तुम्ही परीक्षेला सामोरे जा तेव्हा तुमच्या हातात हा आनंदाचा दिवस आहे, हा सगळ्यांनी मानायला हवा। शाळेचा प्रवास हा फक्त शैक्षणिक नाहीये, यावर तुम्ही शिस्त, कष्ट, प्रामाणिकपणा, संस्कृती यांचा तिघांची संगम आहे, हा तुम्ही कॅरी करत आहे। तुम्ही संस्थेचं, शाळेचं अभिमान आहे। तुम्ही तुमच्या देशामध्ये शाळेचा, संस्थेचा अभिमान दडलेला आहे। त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। जीवनामध्ये
अनेक अडचणी येतात, त्यावरती मात करावं लागते. शिक्षक वृंद आणि माझ्या मैत्रिणींनो, मी पल्लवी जाधव. आज आमचा निरोप समारंभ. बघता बघता कसे दिवस गेले कळलंच नाही. केव्हा तो आमच्या शाळेचा पहिला दिवस आणि आज शाळेचा शेवटचा दिवस. आम्ही परत येणारच आहोत, पण निरोप समारंभ म्हटल्यावर आज शेवटचाच दिवस आहे. कुठून सुरुवात करू खरं तर कळतच नाहीये. आमच्या प्रत्येक दिवसाची इथेच सकाळ होती, शिस्त होती, संस्कार होते, कौतुकाची माळ होती, स्वप्नांना आकार आणि मायेचा आधार देणारी शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभार होती. आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि डोळ्यात थोडा ओलावाही आणणारा आहे, कारण आज निरोप आहे. निरोप आहे त्या शिक्षकांचा ज्यांनी आम्हाला ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. निरोप आहे त्या प्राचार्यांचा ज्यांनी आमची मूल्य, आमच्या प्रतिभेला संधी दिली. निरोप आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.